जय महाराष्ट्र मित्रांनो. हे जे सो कॉल्ड इंस्टाग्राम सेलिब्रिटीज आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, ज्यांना आपण सगळ्यांनी मिळून मोठं केलं, आपण सगळ्यांनी मिळून प्रसिद्धी दिली. आज हेच लोक आपल्या जीवावर उठले आहेत. पैशाच्या लोभासाठी, जलद पैसे कमवण्यासाठी, लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आपल्याला, की बघा आम्ही किती श्रीमंत आहोत, आमच्याकडे किती पैसा आहे, आम्ही किती मोठे आहोत. यासाठी हे लोक आपल्या निष्पाप लोकांचा जीव घेत आहेत. राहुलदादा उचाळे हे जे दादा आहेत, त्यांनी अशाच एका इन्स्टा सेलिब्रिटीच्या सांगण्यावरून म्हणा किंवा त्याने प्रमोट केलेल्या एका गेममुळं या राहुलदादाचा आज जीव गेलेला आहे. राहुलदादाला 2 छोटी लहान लेकरं आहेत. आज ती लेकरं अनाथ झाली आहेत. मला या भडकाऊ इन्फ्लुएन्सर्सला फक्त एवढंच सांगायचं आहे, की तुमच्या या लोभीपणामुळे तुम्ही अशा प्रकारचे गेम्स तुम्ही प्रमोट करता. तुम्ही खरंच एक नंबरचे भिकारचोट आहात. तुम्हाला लोक एवढे पसंत करतात, तुम्हाला फॉलो करतात, तुम्हाला एवढं प्रेम देतात आणि तुम्ही अक्षरशः त्यांच्या जीवावर उठला आहात. हे खरंच एक खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि तुम्ही असे दाखवता, की आम्ही खूप चांगले आहोत, आम्ही किती स्ट्रगल केलं आहे, आम्ही एवढं दुःख सहन केलं आहे, एवढं दुःख भोगलं आहे, आम्ही आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. असं म्हणून तुम्ही आमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या लोकांची सिंपत्ती मिळवून, त्यांचं प्रेम मिळवून आज तुम्ही इतके मोठे बनले आहात, की तुम्ही त्यांच्या जीवासोबत सौदा करत आहात. खरंच तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मित्रांनो, असे जे कोणी Instagram इन्फ्लुएन्सर्स असतील, इन्स्टा सेलिब्रिटी असतील, मग ते हिंदी असू दे किंवा मराठी किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये असू दे, जे अशा चुकीच्या गोष्टी प्रमोट करत आहेत, प्लीज त्यांना फॉलो करू नका. त्यांना अनफॉलो करा. कारण अशा लोकांमुळे असे कितीतरी लोक आहेत, निष्पाप लोक आहेत, की जे या असल्या लोकांच्या सांगण्यावरून एव्हिएटर म्हणा किंवा असं कोणतेही जे ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना बळी पडलेले आहेत. तर मित्रांनो, मला फक्त एवढंच इथे सांगायचं होतं, की अशा कोणत्याच चुकीच्या मार्गाला लागू नका. कारण आयुष्य हे खूप मौल्यवान आहे आणि आयुष्य हे एकदाच मिळतं. त्यामुळे अशा गेमिंग प्लॅटफॉर्मच्या नादाला लागून आपलं आयुष्य बरबाद करू नका आणि प्लीज, प्लीज थोडं सावध व्हा, थोडे जागरूक व्हा आणि अशा लोकांनाच खरं तर फॉलो करायला पाहिजे, की जे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू देतील, आपल्या नॉलेजमध्ये काहीतरी चांगलं आपलं भर पाडतील. अशा लोकांनाच फॉलो करा. धन्यवाद.